नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकावर आपल्याला महाराष्ट्र शासनाने जी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिलेली आहे, या प्रश्नपेढीमधील आज आपल्याला एक घटक अभ्यासायचा आहे। त्या घटकाचं नाव आहे भाषिक घटकावर आधारित कृती। आता भाषिक घटक म्हणजे याच्यामध्ये जी शब्द संपत्ती असते, या शब्द संपत्तीवर आधारित आपण काय करणार आहोत, ही कृती पाहणार आहोत। आणि हे सर्व जे प्रश्न आहेत, हे सर्व जे शब्द आहेत, हे सर्व शब्द, हे सर्व प्रश्न आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाने सरावासाठी पाठवलेल्या आपल्या कशामध्ये आहेत, या प्रश्नपेढीमध्ये आपल्याला हे दिलेले आहेत आणि ते आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे। विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही या पूर्वीच्या जे सरावासाठी जे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत प्रश्नपेढीमध्ये म्हणजे क्वेश्चन बँक मध्ये, ते जर तुम्ही पाहिले नसाल तर पाहून घ्या। कारण यापूर्वी आपण व्याकरण या विभागावरती, भाषाव्यास या विभागावरती आपण स्वतंत्र 3 व्हिडिओज यापूर्वी आपण अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही ते पाहिले नसाल तर पाहून घ्या। आणि आज आपल्याला काय करायचं आहे, शब्द संपत्ती याच्यावर आपल्याला आज शब्द संपत्तीमध्ये कोणकोणते आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि या भाषिक घटकावर आधारित जे कृती आहेत, हे सर्व कृती आज आपल्याला काय करायचे, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही ते अगोदरच्या कृती किंवा अगोदरची व्हिडिओज जर पाहिले नसाल तर पाहून घ्या। कारण या अगोदर आपण समासावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचबरोबर शब्दसिद्धी यावर बनवलेले आहे, त्यानंतर वाक्यप्रचार यावर सुद्धा आपण काय केले, व्हिडिओ बनवलेले आहे। आज आपल्याला शब्दसिद्धीमध्ये काय करायचं आहे, जे एकूण आपल्याला 8 गुण विचारलेले असतात शब्दसिद्धीवरती, आपल्या भाषिक घटकावर जे 8 गुण विचारलेले असतात, या 8 गुणांपैकी आपल्याला जे शब्द संपत्ती आहे, शब्द संपत्तीमध्ये पहिलं जे समानार्थी शब्द आहे, मग समानार्थी शब्दावर आपल्याला 1 गुण विचारले जातात, 1 गुण। आता विद्यार्थ्यांनो, व्याकरण घटकावर जे प्रश्न आपल्याला विचारले जातात, ते सर्व प्रश्न किंवा त्यावर जी कृती विचारलेली असते, ते सर्व आपल्याला सोडवायचं आहे। कारण ते आपल्या हक्काचे गुण आहेत आणि आपण त्याच्यामध्ये अजिबात चुकू शकत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मी अगोदर आपल्याला भाषिक घटकावर जे आधारित प्रश्न आहेत ते घेतले, त्यानंतर आपल्या विभाग 4 जो विभाग 4 आहे, ते सर्व विभाग 4 आपण काय करणार आहोत, घेणार आहोत। इतकं जे सोपं आपला पेपर आहे, कृती आहे, ते आपल्याला काय करायचे, सर्व सोडवायचे। तर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, 1 गुणासाठी जो प्रश्न आपल्याला समानार्थी शब्द विचारला जातो, तो समानार्थी शब्द आपल्याला 1 गुणासाठी विचारला जातो। ते कोणकोणते बघा, एकूण आपल्याला आपल्या प्रश्नपेढीमध्ये बघा अ मध्ये काय दिलेलं आहे, समानार्थी शब्द दिलेले। आता समानार्थी शब्द आपल्याला एकूण 8 प्रश्न, उपप्रश्न आपल्याला दिलेले आहेत। म्हणजे खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा, असे 8 प्रश्न दिलेत आणि एक प्रश्नामध्ये 2-2 आपल्याला शब्द दिलेत। 8 प्रश्नामध्ये जर तुमच्याकडं प्रश्नपेढी असेल किंवा जर मराठी या विषयाची जर क्वेश्चन बँक असेल, तर त्यामध्ये तुम्ही निरीक्षण करा की आपल्याला या क्वेश्चन बँक मध्ये काय दिलेलं आहे, की एकूण 8 प्रश्न दिलेत, उपप्रश्न, आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये आपल्याला 2-2 हे शब्द दिलेत आणि त्या 2-2 शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द काय करायचा आहे, लिहायचा आहे। मी ते जे क्वेश्चन बँक मध्ये जे 8 प्रश्न दिलेत, ते 8 प्रश्न मी लिहिलेले नाहीत, एकच प्रश्न लिहिलेला आहे, तो कोणता, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा। म्हणजे पहिला 1 प्रश्न लिहिला, बाकी सर्व आपल्याला तेच उपप्रश्न आहेत, मी उपप्रश्न लिहिलेले, फक्त त्या शब्दाचा समानार्थी शब्द लिहिलेला आहे। मग ते समानार्थी शब्द आपण काय करायचे, यामध्ये लिहायचे। आता समानार्थी शब्द बघितलं तर बघा आपल्याला एकूण 16 समानार्थी शब्द दिले आणि 1 गुणासाठी। आता जर आपण बघितलं तर या 16 समानार्थी शब्दापैकी आपल्याला एखादी शब्द तरी आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो। म्हणून
या 16 शब्दात आपल्याला सराव करायचा आहे आणि 16 शब्द आपल्याला काय करायचे, सोडायचे. चला तर मग आपण आपल्या या उत्तराला सुरुवात करूया. जर पहिला शब्द बघितलं तर पहिला शब्द आहे वृक्ष. आता वृक्ष या शब्दाला आपण समानार्थी शब्द काय सांगू शकतो? वृक्ष म्हणजे झाड, त्याचबरोबर तरु, हे दोन शब्द आपण काय सांगू शकतो? समानार्थी शब्द वृक्षाला आपण सांगू शकतो. त्यानंतर दुसरा शब्द आहे आकाश. आकाश याला आपण नभ आणि आकाश याला काय म्हणतो आपण? आभाळ सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? आभाळ, नभ, आभाळ. त्या व्यतिरिक्त याला गगन सुद्धा म्हणू शकतो. बघा, एका शब्दासाठी मी 3 तुम्हाला समानार्थी शब्द दिले, मग त्यातला तुम्ही कोणताही एक शब्द काय करू शकता? वापरू शकता. त्यानंतर मित्र. बघा, मित्र या शब्दाला आपण सखा म्हणू शकतो, दोस्त म्हणू शकतो. बघा, सखा, दोस्त हे समानार्थी शब्द आहे. त्यानंतर जर वारा बघितलं तर वारा या शब्दाला काय आपण वायू म्हणू शकतो, वायू. त्यानंतर पवन. बघा, वायू सुद्धा हा समानार्थी शब्द आहे आणि पवन हा सुद्धा कोणाला आहे? या वारा या शब्दाला तो समानार्थी शब्द आहे. त्यानंतर बघा, दुसरा जो काया शब्द दिले, काया शब्द याला आपण म्हणू शकतो शरीर, शरीर आणि देह. बघा, शरीर कायाला समान शब्द आहे आणि देह हा सुद्धा कोणाला शब्द आहे? या काया या शब्दाला समानार्थी शब्द आहे. त्यानंतर मार्ग. बघा, मार्ग या शब्दाला आपण काय म्हणू शकतो? बघा, मार्ग, पथ, रस्ता, वाट, अनेक शब्द आहेत. आपण त्यापैकी 2-3 शब्द लिहूया. वाट, पथ, रस्ता, हे 3 शब्द आपण काय केले दिले. बघा, हर्ष. आता हर्ष याला आपण काय म्हणू शकतो? हर्ष म्हणजे आनंद, हर्ष होणे म्हणजे आनंद होणे, संतोष होणे म्हणजे तो सुद्धा काय असेल? हर्ष होणेच असेल. त्यानंतर दुसरा शब्द आहे मती. बघा, मती, मती याला शब्द आपण जो समानार्थी शब्द आहे ते आहे बुद्धी. बघा, मती या शब्दाला आपण बुद्धी म्हणतो. त्यानंतर नदी. बघा, नदीला आपण सरिता, सरिता हा शब्द आपण समानार्थी शब्द म्हणू शकतो. त्यानंतर तरिणी, समानार्थी शब्द काय म्हणतो आपण? तटिनी, तटिनी आपण तरिणी, तटिनी म्हणू शकतो. नदी, तटिनी, सरिता. आता नदीला आपण एवढे शब्द म्हणतो. पृथ्वी. आता पृथ्वीला आपण काय म्हणतो? धरणी, धरती. बघा, धरा, धरणी. त्यानंतर धरती, धरा सुद्धा म्हणतात. आता कान. कान या शब्दाला आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला सांगता येईल कर्ण. कर्ण म्हणजे कान, आपण याला कर्ण सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर फूल. फूल याला पुष्प आणि सुमन हे दोन्ही शब्द आपण समानार्थी शब्द फुलासाठी वापरू शकतो. त्यानंतर आवेश. बघा, आवेश याला आपण काय म्हणतो? जोश. जोश, जोश मध्ये काम करायचं किंवा आवेश मध्ये काम करायचं किंवा जोमात काम करायचं, जोम. आवेश म्हणजे जोश किंवा जोम. आता होड. होड करणे. होड करणे म्हणजे काय करायचं? आपल्याला शर्यत करायचं किंवा स्पर्धा करायची आहे. शर्यत किंवा स्पर्धा. याला जर होडी शब्द आला तर आपण त्याला नाव म्हणू शकतो. होडी. बघा, होड आलाय, तिथं होडी नाही, म्हणून होड आणि होडी याच्यात फरक आहे. होडी म्हणजे नाव जी आपण नदीमध्ये सोडत असतो, नदीमध्ये पाहत असतो. होड, होड करणे म्हणजे शर्यत करणे, स्पर्धा करणे. त्यानंतर आर्जव. आर्जव. बघा, आर्जव म्हणजे त्याचं काय होतं? आपल्याला चांगुलपणा. चांगुलपणा किंवा बघा, आर्जव म्हणजे चांगुलपणा किंवा सज्जनपणा. सज्जनपणा. त्यानंतर बडगा उठणे. बडगा उठणे म्हणजेच काय? त्याच्यामध्ये दंडुका. बडगा म्हणजेच काय?
दंडुका, दंडुका. बघा हे 16 शब्द आपण जे समानार्थी शब्द आपल्याला प्रश्न पेढीमध्ये एकूण 8 प्रश्न, प्रत्येक प्रश्नावरती 2-2 विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला जे उपप्रश्न आहेत 8, हे उप 8 प्रश्न मी एकत्र लिहिलेले आणि त्याला काय केलेले की एकूण 16 शब्द तयार करून घेतले. इथं आपल्याला 8 प्रश्नाचे 2-2 जर बघितले तर 16 होतात. मी फक्त एकत्र लिहिलेले आहे. उत्तर सगळ्यांचे मी सोडवलेले आहे, सगळ्यांचे उत्तर सांगितलेले आहे. फक्त काय केले की एकत्र सगळे त्या शब्दाचा अर्थ दिलेले आहे. तुम्हाला त्या क्वेश्चन बँक मध्ये एकामध्ये बघा इथं वृक्ष आणि आकाश, इथं प्रश्न संपला. दुसरा प्रश्न आला, परत इथं मित्र वारा, परत शब्द म्हणजे तो प्रश्न संपला. असं मी न करता आपण काय केले, सरसकट 16 शब्द एका पाठोमाग घेतलेले. म्हणून आपण 16 शब्दाचा एकत्र अभ्यास करावा किंवा आपल्या काय जे प्रश्न पेढीमध्ये जे जसे प्रकारचे प्रश्न दिलेत तशा प्रकारचे प्रश्न आपण काय करायची, सराव करायचा आहे. अत्यंत सोपे शब्द होते. हे सोपे शब्द 16 शब्द आपण काय केले, अभ्यासलेले. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण शब्दसंपत्ती 1 मध्ये अ मध्ये आपण काय बघितलेले, समानार्थी शब्द बघितलेले. यानंतर आपल्याला आ बघायचा आहे. अ बघितलं, अ मध्ये आपल्याला काय दिले त्यांनी, समानार्थी शब्द. हे आपल्याला एकदम 16 समान शब्द दिले होते. हे 16 समान शब्द आपण बघितले. यानंतर आपण आ मध्ये एकूण जे आपल्याला आपल्या प्रश्नपेढीमध्ये विरुद्धार्थी शब्द दिले ते सुद्धा 1 गुणासाठी. हे 16 शब्द आपण 1 गुणासाठी बघितलं. आता आपल्याला दुसरा 1 गुण जो विरुद्धार्थीला आहे तो 1 गुण प्राप्त करायचा आहे. हे 1 गुण आपण प्राप्त केलं, हे 100% आपल्याला 1 मार्क मिळणार आहे जर तुम्ही सराव केला तर. त्यानंतर दुसरा आपण काय करूया, दुसरा सराव करूया. तो दुसरा शब्द कोणता आहे, आ मध्ये विरुद्धार्थी शब्द. यानंतर आपण विरुद्धार्थी शब्दाची जी कृती आहे ते विरुद्धार्थी शब्दाची कृती आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण अ मध्ये समानार्थी शब्द एकूण 16 समानार्थी शब्दाचं आपण सर्व समानार्थी जे 16 शब्द होते त्या सर्व समानार्थी शब्दाचे दुसरे शब्द बघितले. ते समानार्थी शब्द पहिलं. आता यामध्ये आपल्याला आ मध्ये काय विचारलेलं आहे, विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द हा सुद्धा 1 गुणासाठी आपल्याला विचारला जातो. 1 गुणासाठी हा समानार्थी शब्द आणि 1 गुणासाठी हा विरुद्धार्थी शब्द. असे 2 गुण आपल्याला शब्द संपत्तीवर मिळतात. इतके 2 गुण आपले हक्काचे असतात. आपण थोडंसं याकडे लक्ष दिलं तर आपल्याला पैकीचे पैकी गुण प्राप्त होऊ शकतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जसं आपण समानार्थी शब्दाचे गुण प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केलेत आणि आपण करणारच, यामध्ये सुद्धा आपल्याला एकूण 22 शब्द हे आपल्याला विरुद्धार्थी दिलेले. हे 22 शब्द आपल्याला जर जमले किंवा या व्यतिरिक्त जर आपल्याला सरावासाठी आपण इतर काही शब्द बघितला तर आपल्याला जो विरुद्धार्थी प्रश्न आहे त्यामध्ये 1 गुण आपल्याला 100% मिळणार आहे. 100%. मग यामध्ये बघा आपल्याला काय दिले, खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. जे आपल्याला एकूण त्यांनी 11 कृती दिलेत. म्हणजे जसं समानार्थी शब्दाला 8 उपप्रश्न दिलेले होते तसेच विरुद्धार्थी या शब्दामध्ये या प्रश्नामध्ये एकूण 11 उपप्रश्न त्याने दिलेले आहेत. मी ते उपप्रश्न न लिहिता ते सर्व शब्द एकाच जागेवर लिहिलेले आहेत जेणेकरून तुमचा सराव चांगला होईल. आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली त्यांनी 2-2 शब्द दिलेत. मी ते 2-2 शब्द स्वतंत्र न लिहिता एकत्र लिहिलेले आहे. म्हणून तुम्हाला ही प्रश्नपेढी म्हणजे हा क्वेश्चन बँक सोबत ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, हे सर्व तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे. बघा यामध्ये आपण पहिला शब्द जर बघितलं, खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द बघितलं तर पहिला शब्द काय दिला आपल्याला, निरर्थक. आता निरर्थक याला जर आपण विरुद्धार्थी शब्द बघितलं तर काय होतो, अर्थपूर्ण. अर्थपूर्ण शब्द हा याला याला निरर्थकला हा तो काय आहे, विरुद्धार्थी आहे. त्यानंतर गुण. बघा गुण या शब्दाला अवगुण. अवगुण शब्द जो आहे हा त्याला विरुद्धार्थी आहे. त्यानंतर अवरोह. अवरोहला आरोह हा शब्द विरुद्धार्थी आहे. आरोह. आरोह शब्द हा त्याला काय
विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर नापिक. आता नापिक या शब्दाला जर आपण विरुद्धार्थी बघितलं तर सुपीक येतं. कोणता शब्द इथे आपल्याला येत आहे की नाही? सुपीक हा शब्द आपल्याला विरुद्धार्थी म्हणून लिहिता येईल. त्यानंतर अनिवार्य. आता अनिवार्य याला आपल्याला काय सांगता येईल? ऐच्छिक. ऐच्छिक हा शब्द अनिवार्याला काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे ऐच्छिक. त्यानंतर बिकट. आता बिकट वाट आपण बिकट रस्ता बिकट वाट म्हणत असतो. बिकट म्हणजे मग काय? अवघड. आणि याचा अवघडचं विरोधी बघितलं तर काय येतं? सोपे. त्यानंतर दुमत. आता दुमत म्हणजे दोन मत, वेगवेगळे मत. आता वेगवेगळेच विरुद्ध बघितलं तर एक म्हणजेच काय? एकमत. एकमत म्हणजेच काय आहे? दुमतला जो विरुद्धार्थी शब्द आहे तो एकमत आहे. आता ज्ञानी. ज्ञानी माणूस त्याला विरुद्धार्थी काय? अज्ञानी. ज्ञानी काय? अज्ञानी. ज्ञानीला वेगळा शब्द आहे अज्ञानी. त्यानंतर दुसरा शब्द आहे सुबोध. आता सुबोधला जो शब्द आहे तो दुर्बोध आहे. दुर्बोध. बघा हे काही नवीन शब्द आलेले आहेत. ते नवीन शब्दाचा तुम्हाला काय करायचं आहे? सराव करायचा आहे. सुबोध. सुबोधला दुर्बोध हा काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर अल्पायुषी. अल्पायुषी. बघा अल्पा हा य आहे. अल्पायुषी. अल्पायुषी म्हणजे कमी आयुष्य असलेला आणि त्याचं जास्त आयुष्य असलेलं म्हणजेच काय? दीर्घायुषी. त्याला आपण काय म्हणतो? दीर्घायुषी. दीर्घायुषी. सूर्योदय. सूर्योदय म्हणजे काय? सूर्य उगवणे. आणि मावळलेलं काय म्हणतो आपण? सूर्यास्त. काय म्हणतो? सूर्यास्त. त्यानंतर आधुनिक. आधुनिक जगातील आपण आहोत. आपण आधुनिक जगामध्ये 21व्या शतकामध्ये जगतो म्हणजे आधुनिक जग आहे. आणि जो पूर्वीचा जग कोणता होता? तो प्राचीन होता. त्याला आपण काय म्हणतो? प्राचीन. प्राचीन हा शब्द आधुनिक या शब्दाला काय आहे? विरुद्ध आहे. त्यानंतर मालक. मालकचं विरुद्धार्थी काय येतं? नोकर. नोकर. त्यानंतर कमाल. कमाल तापमान. आज मराठवाड्याचा किंवा महाराष्ट्राचा कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस होता. 40 डिग्रीला आग लागते. मग कमाल आणि किमान. कमालला विरुद्धार्थी काय? किमान आहे. किमान. किमान तापमान. कमान तापमान. तिमिर. बघा तिमिर म्हणजे तिमिरातून तेजाकडे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. आपली कविता आपण अभ्यासला. तिमिराकडून तेजाकडे म्हणजे तिमिर म्हणजे काय? अंधार. आणि अंधाराला विरुद्ध शब्द काय? उजेड किंवा प्रकाश. तिमिर याला आपण जर विरुद्धार्थी शब्द बघितला तर काय सांगता येईल आपल्याला? प्रकाश हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर बघा स्मरण. आता स्मरण म्हणजे आठवणे. स्मरण म्हणजे काय? आठवणे. आणि आठवण्याला विरुद्धार्थी काय? विसरणे. विसरणे म्हणजेच काय? विसर. विसर. स्मरण विसर. त्यानंतर दुष्कर्म. दुष्कर्म म्हणजे वाईट काम. दुष्कर्म म्हणजे वाईट काम. आता त्याला चांगलं काम म्हणजेच काय? सत्कर्म. त्याला काय सांगते आपल्याला? सत्कर्म. त्यानंतर सहिष्णू. सहिष्णूचा आपल्याला सांगता येईल असहिष्णू. असहिष्णू. त्यानंतर संक्षिप्त. बघा संक्षिप्त म्हणजे शॉर्ट मध्ये. शॉर्ट मध्ये आपण त्याला काय म्हणतो? संक्षिप्त. आणि जर आपल्याला फुल फॉर्म मध्ये सांगायचं त्याला विस्तारित म्हणतो आपण. विस्तारित रूप म्हणजेच तो फुल फॉर्म. विस्तारित. त्यानंतर विस्तारित. एक मिनिट याला आपण पहिली वेलंडी देऊ. विस्तारित. त्यानंतर सुपीक. बघा सुपीकचा शब्द या ठिकाणी आलेला होता अगोदर. बघा नापिक म्हणून दिला होता आणि त्यालाच परत त्याने सुपीक दिले. म्हणजे प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेले. आपल्याला ते फक्त शोधावं लागेल. सुपीकला काय सांगतात आपल्याला? नापिक. कृपा. देवाची कृपा झाली.
आणि देव जर प्रसन्न नाही झाला तर आपण काय म्हणतो, देवाची अकृपा झाली, म्हणजे आपल्याला देव पावला नाही, आपण त्याला म्हणतो अवकृपा. त्यानंतर ऊन, ऊन म्हणजे काय, उष्णता, आणि उष्णता गेल्यावर काय येते, सावली, म्हणजेच काय, ऊन आणि सावली. बघा इतके सोपे प्रश्न आपल्याला, सोपे शब्द विरुद्धार्थीचे इतके सोपे आणि समानार्थी सुद्धा इतके सोपे प्रश्न आपल्याला प्रश्नपेढीमध्ये सरावासाठी आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण प्राप्त होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि काय करायचंय, जसं या ठिकाणी मी उत्तर, प्रत्येक शब्दाचं तुम्हाला उत्तर दिलेले, त्या प्रत्येक शब्दाचं उत्तर तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये, पुस्तकामध्ये जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्हाला नोट करून घ्यायची आणि त्या प्रश्नाचा तुम्हाला सराव करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, अ आणि आ यामध्ये आपल्याला अ मध्ये समानार्थी शब्द दिले होते, आ मध्ये आपल्याला दिले होते विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर ई मध्ये आपल्याला वचन दिलेले, वचन. ई मध्ये काय दिले आपल्याला, वचन दिलेलं आहे. आणि ई मध्ये, दुसऱ्या ई मध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे, हे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. हे यानंतर आपण काय करूया, शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि वचन बदला हे एक शब्द, हे दोन प्रश्न आपण काय करणार आहोत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण बघा शब्दसंपत्ती याच्यामध्ये अ जो भाग बघितला आपण, अ भागामध्ये काय बघितला तर आपण समानार्थी शब्द बघितलं, आणि आ मध्ये आपण विरुद्धार्थी बघितलं, आणि ई मध्ये आपल्याला काय करायचं आहे, वचन बदला हा शब्द, म्हणजे हा कृतीचा जो प्रकार आहे तो कृतीचा प्रकार आपण काय करणार आहोत यानंतर पाहणार आहोत. ई मध्ये आपल्याला काय करायचे, हे जे 6 आपल्याला शब्द दिलेले, हे 6 शब्दाचे आपल्याला आता कृती, त्या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं, म्हणजे एक वचन दिला असेल तर अनेक वचन लिहायचं, आणि अनेक वचन दिला असेल तर आपल्याला एक वचन लिहायचं आहे. तर हे 6 शब्द आपण काय करणार आहोत या कृतीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण या 6 शब्दाला पाहूया. बघा, खालील शब्दाचे वचन बदला हा आपल्याला कृतीमध्ये शब्द दिलेला आहे. खालील शब्दाचे वचन बदला. पहिला शब्द दिले आपल्याला रस्ता. रस्ता हा शब्द एक वचनी आहे. मग याला अनेक वचनी जर आपल्याला करायचं असेल तर रस्ता याला आपण काय म्हणतो, रस्ते, हा झाला अनेक वचनी. त्यानंतर वेळ. बघा, वेळ हा एक वचनी आहे, म्हणजे मी यावेळी त्यावेळी असं म्हणतो, पण आपण अनेक वेळा भेटलो होतो, अनेक वेळा म्हणजे जास्त वेळ झाला. आपण एकदा भेटलो म्हणजे एकच वेळ झाली, आणि अनेक वेळा आपण अनेकदा भेटलो होतो म्हणजे वेळा, हा त्याचा काय होणार आहे, अनेक वचनी शब्द होणार आहे. बघा, भिंती. भिंती हा 4 भिंती मिळून एक घर तयार होतो, असं आपण एक उदाहरण घेतलं तर भिंती म्हणजे 4, त्या ठिकाणी अनेक वचन झाला. मग एक भिंत जर बघितली तर भिंती हा अनेक वचनी शब्द आहे, आणि याला आपण काय म्हणू शकतो, भिंत. त्यानंतर माणूस हा एकटा माणूस आहे, माणूस हा एक वचनी, आणि माणसे हा जर बघितला आपण तर हा माणसे हा अनेक वचन आहे, बरोबर. त्यानंतर घड्याळ. घड्याळ हा शब्द एक वचन आहे. आपण एक हातामध्ये घड्याळ बांधतो, पण जास्त आपण दुकानामध्ये घड्याळ बघितलं तर आपण त्याला घड्याळी म्हणतो. काय म्हणतो आपण, घड्याळे किंवा घड्याळे. काय म्हणतो आपण याला, घड्याळे किंवा घड्याळी. ओके. त्यानंतर विहीर. विहीर हा एक शब्द एक वचन आहे, आणि विहिरी हा त्याचा अनेक वचनी शब्द झाला, विहिरी. बघा, हे इतके यामध्ये बघा 1 2 3 आपल्याला 3 प्रश्न, उपप्रश्न 3 दिले होते, पण मी 3ही उपप्रश्न एकदाच घेतल्या कारणाने आपले 6 शब्द झाले. त्याने एका उपप्रश्नामध्ये 2 शब्द दिलेले. आपल्या प्रश्नपेढीमध्ये जर आपण बघितला, आपला तुम्हाला खाली डिस्प्ले होतच असेल, तुम्हाला दिसत असेल की एका प्रश्नामध्ये 2 शब्द दिलेले. मी एकत्र हे 3ही शब्द म्हणजे 6 शब्द आपण एकत्र घेतलेले. यानंतर आपल्या प्रश्नपेढीमध्ये नवीन शब्द हा वचनसाठी 1 गुणाचा शब्द आहे, एक गुणाची कृती असणार आहे आपल्याला, म्हणजे 1 गुण आपल्याला यामध्ये मिळू शकतो. त्यानंतर बघा, जो दुसरी कृती आहे ई मध्ये
आपल्याला काय दिले, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. म्हणजे एक शब्द समूह दिला असेल तर त्या शब्द समूहामधून आपल्याला एक शब्द त्या ठिकाणी काय करायचंय, लिहायचा आहे. आता शब्द समूहामध्ये जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे, नंबर 1 प्रश्न, खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. मी एकत्र 10 शब्द लिहिलेले, 10 शब्द समूह लिहिले, त्याचा आपल्याला एकत्र लिहायचं आहे. यानंतर मला अजून दुसऱ्या पेजवर आहेत, आपण यानंतर हे सुद्धा घेणार आहोत, पण अगोदर आपण सुरुवातीला 10 प्रश्न आपण सोडवूया. बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, ज्याला मरण नाही असा, ज्याला मरण नाही असा तो अमर राहणार आहे. जो मरतच नाही तो काय असणार, तो अमर. मग याचा एक शब्द काय येईल, अमर येईल. त्यानंतर दुसरा शब्द आहे आपल्या याच्यामध्ये दिलेला, केलेले उपकार जाणणारा. आपण ज्या व्यक्तीवर उपकार करतो तो व्यक्ती जर आपला उपकार जाणला तर त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा म्हणजेच काय, कृतज्ञ. त्यानंतर समाजाची सेवा करणारा. आता समाजाची सेवा करणारा कोण असतो, समाजसेवक असतो, म्हणून आपण याला काय लिहू शकतो, समाजसेवक. समाज सेवक. त्यानंतर कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठली अपेक्षा न ठेवता एखाद्या व्यक्तीने जर काम केलं तर आपण त्याला काय म्हणतो, निरपेक्ष म्हणतो. निरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करायचं. त्यानंतर संपादन करणारा. जो संपादन करतो त्याला आपण संपादक म्हणतो. याला काय म्हणतो आपण, संपादक. जो संपादन करत असतो त्याला म्हणतो संपादक. ज्याचे आकलन होत नाही असे, ज्याचं आकलनच होत नाही तो अनाकलनीय असतो. काय असतो तो, अनाकलनीय. अनाकलनीय. त्यानंतर महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. जो एका महिन्यामध्ये प्रकाशित होतो, एकदाच महिन्यामध्ये एकदाच प्रकाशित होतो, त्याला आपण काय म्हणतो, मासिक म्हणतो. मासिक. काय म्हणतात आपण, मासिक म्हणतो. लिहिता वाचता न येणारा, ज्याला लिहिता वाचता येत नाही तो निरक्षर, त्याला काय म्हणतो आपण, निरक्षर. त्यानंतर पसरलेली खोटी माहिती. आता काही लोक असे आहेत की खोटी माहिती पसरवतात, त्याला पण काय म्हणतो, त्याला अफवा म्हणतो. अफवावर विश्वास ठेवू नका, ती खोटी माहिती आहे, पण त्याला आपण काय म्हणतो, अफवा. अफवा म्हणत असतो. त्यानंतर 10वा शब्द काय दिले आपल्याला, दुसऱ्यावर अवलंबून असलेला. दुसऱ्यावर अवलंबून असलेला कोण असतो, तो दुसऱ्यावर अवलंबून असलेला तो परावलंबी असतो. असतो ना दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परावलंबी. तो बघा, हिंस्र प्राणी, मग त्याच्यामध्ये वाघ असो, सिंह असो, हे हिंस्र प्राणी ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. ते स्वतः तयार अन्न करत नाही, ते दुसऱ्यावर अवलंबून असतात, म्हणून आपण त्याला म्हणतो दुसऱ्यावर अवलंबून असणारे ते परावलंबी. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, हे 10 शब्द हे आपण काय केले, हे शब्द समूहाचे जे 10 प्रश्न होते हे 10 उपप्रश्न आपण सोडवलेले. यानंतर आपल्या प्रश्नपेढीमध्ये एक प्रश्न डबल आला होता, ज्याचे आकलन होत नाही. बघा, हा जो प्रश्न आहे तो आपल्याला 3ऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आणि 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा तो परत विचारलेला आहे. अनाकलनीय म्हणजे कोणती, ज्याचे आकलन होत नाही असे, हा शब्द तो हा प्रश्न परत विचारलेला आहे, म्हणून तो मी काय एकदाच घेतलेला आहे. तुम्ही तेवढी लक्षामध्ये घेऊन घ्यायचं की तो डबल प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, हे 10 प्रश्न आपण सोडवले. यानंतर 5 अजून काही प्रश्न याचे राहिलेले, ते 5 प्रश्न आपण काय करूया, लगेचच यामध्ये आपण ते 5 प्रश्न सोडवून घेऊया. बघा, इतके सोपे प्रश्न आहेत. तुम्ही फक्त एक वेळेस प्रश्नपेढीचा संपूर्ण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला यामध्ये अजिबात तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. त्यामध्ये बघा, 11वा शब्द जर बघितला आपण, अपेक्षा नसताना. अपेक्षा नसताना त्याला आपण काय म्हणू शकतो, अनपेक्षित. अनपेक्षित म्हणू शकतो. यापूर्वी अजून एक शब्द अपेक्षाचा आपण आलो होतो बघा, कुठलीही अपेक्षा न ठेवता.
आता इथं अपेक्षा नसताना हा एक शब्द आहे आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता हा एक शब्द आहे. आता कुठलीही अपेक्षा न ठेवता याला आपण निरपेक्ष म्हणलं होतं. आणि ज्याला अपेक्षा नसताना आपण ज्याला अपेक्षा करत नाही किंवा अपेक्षा नसताना एखादी गोष्ट घडते ती काय असते, अनपेक्षित गोष्ट घडत असते. त्यानंतर 12वा शब्द काय विचारलेला आहे, केलेले उपकार न जाणणारा. केलेले उपकार न जाणणारा काय आहे हा, कृतज्ञ. उपकार जाणणारा तो कृतज्ञ असतो आणि जो उपकार जाणत नाही तो कृतज्ञ असतो. काय असतो, कृतज्ञ. त्यानंतर 13वा शब्द बघा, लिहिता वाचता येणारा. कोण असेल, ज्याला लिहिता वाचता येतं, लिहिता वाचता येणारा तो आहे साक्षर. कोण आहे तो, साक्षर आहे. त्यानंतर 14 क्रमांक, आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे. आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे. काय होतं प्रकाशित, आठवड्यातून साप्ताहिक होतं, बरोबर. महिन्यातून मासिक होतं. 15 दिवसातून तो पाक्षिक असतो आणि आठवड्यातून जो होतो तो काय होतो, साप्ताहिक. त्यानंतर कोणाचाही आधार नसलेला. कोणाचाही आधार नसलेला. कोण, ज्याला आधारच नाही तो असतो निराधार, ज्याला आधारच नाही. त्यानंतर 16 क्रमांक, दररोज प्रकाशित होणारे. बघा, आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे झालं, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे झालं. आता दररोज प्रकाशित होणारे काय असतं, हे दैनिक. दैनिक लोकमत, दैनिक भास्कर हे दररोज आपल्याला पेपर मिळतात, त्याला आपण दैनिक म्हणत असतो. आणि यामध्ये शेवटचा शब्द, शेवटचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, ज्याला कोणी शत्रू नाही असा. ज्याला कोणी शत्रू नाही असा. हा कोण, अजात शत्रू. ज्याला शत्रूच नाही तो कोण आहे, अजात शत्रू. याला आपण म्हणतो अजात शत्रू. अजात शत्रू. बघा, हे एकूण 18 प्रश्न होते, पण एक प्रश्न परत आल्यामुळे तो घेतलेला नाही. असे एकूण आपल्याला 9 उपप्रश्न होते आणि 9 उपप्रश्नामध्ये 2-2 शब्द दिलेले होते. हे आपले असे 18 होतात, पण एक शब्द तो परत आल्यामुळे मी लिहिलेले म्हणून ते 17 झालेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, हे बघा, हे असे शब्द आपण यामध्ये काय करू शकतो, आपण या शब्दाचा अर्थ जो आहे शब्दसमूहामध्ये इतकं सोपं आपण काय करू शकतो, लिहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण थांबूया. यानंतर आपल्याला उ या भागामध्ये शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण तयार करणे हा आपण यानंतरच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण इथून जो राहिलेला समोरचा भाग आहे तो समोरचा भाग आपण या समोर राहिलेल्या एक दुसऱ्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग आपल्याला किती घेता येईल यावर सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये विचार करूया. तोपर्यंत या भागापर्यंत, या प्रश्नापर्यंत तुम्हाला योग्य मदत होईल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर परत पहा आणि या प्रश्नाची तुम्हाला चांगल्या प्रकारे जर सवय झाली, तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळायला भरपूर मदत होऊ शकते. म्हणून या प्रश्नाला गांभीर्याने घ्या आणि या प्रश्नाची सराव करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल. धन्यवाद.